अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। आगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने कोपरगाव तालुक्यात संघटनात्मक बांधणीला वेग दिला आहे। तालुक्यातील गट, गण तसेच गाव पातळीवर गाव प्रमुख आणि शाखा प्रमुखांच्या निवडी करण्यात आल्या असून शिवसेनेच्या विविध अंगीकृत शाखांच्या पदाधिकाऱ्यांना वरिष्ठांच्या स्वाक्षरीने नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली। यावेळी कोपरगाव विधानसभा संपर्क प्रमुख आशुतोष मार्कंडे, शिर्डी लोकसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख प्रमोद अण्णा लबडे, उत्तर अहिल्यानगर जिल्हा प्रमुख सचिन भाऊ कोते, उपजिल्हा प्रमुख संजय दंडवते, तालुका प्रमुख भरत मोरे, तालुका प्रमुख राजू शेख, शहर प्रमुख बालाजी गोरडे, उपशहर प्रमुख निलेश मानी, गणेश जाधव, रोहित जाधव, फकीर मामू शेख, शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब राऊत, धर्माभाऊ जावळे, सोशल मीडिया तालुका प्रमुख मयूर काळे आणि सोशल मीडिया शहर प्रमुख भैया वालझाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते। आगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची आगामी भूमिका आणि निवडणूक रणनीती यावेळी स्पष्ट करण्यात आली। गावागावात संघटना मजबूत करण्यासोबतच जनतेच्या प्रश्नांवर आक्रमकपणे जन आंदोलन उभारण्याचा निर्धार करण्यात आला। रेशन कार्डचा प्रश्न, स्मार्ट मीटरमुळे वाढणारी वीज बिले, आदिवासी समाजातील नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळणे तसेच साखरेचे दर वाढले असताना शेतकऱ्यांना उसाला प्रतिटन 6,000 रुपये दर मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी मोठे जन आंदोलन उभारण्याबाबत नियोजन करण्यात आले। नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना जनहितासाठी काम करण्याचे वचन देण्यात आले। वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा देत जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करण्याचे आवाहन केले। पक्षप्रमुख उद्धव साहेब आणि आदित्य साहेब यांना आज आपण कोपरगाव तालुक्यात आढावा बैठक चालू आहे। त्या निमित्ताने आज आपले खास करून मुंबईवरून आलेले आपले विधानसभा संपर्क प्रमुख आशुतोष मार्कंडे साहेब, संपर्क प्रमुख प्रमोद अण्णा लबडे, तालुका प्रमुख भरत मोरे, तालुका प्रमुख राजूभाई शेख, उपजिल्हा प्रमुख संजीव दंडवते, जिल्हा संघटक माझ्याबरोबर आले अमोल बोराडे, शेतकरी सेनेचे धर्माभाऊ जावळे, त्यानंतर संपर्क प्रमुख मनोज भाऊ कोपते, आपल्या कोपरगाव तालुक्यात आहे परंतु बाहेर त्यांना संपर्क प्रमुख दिले। आज या ठिकाणी आपण नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या, त्या संदर्भात आज कोपरगाव तालुक्यात आपण शहरात इथं मीटिंग लावली होती। त्याबद्दल सगळ्यात पहिलं भरत भाऊ मोरे यांना आभार व्यक्त करतो, कारण पद हे वाटायचं असतं, ते एकट्यासाठी ठेवायचं नसतं। त्या अनुषंगाने आज भरत भाऊ, आज तुम्ही जे खालचे पदाधिकारी नेमले याचा अर्थ ही संघटना ही 100% वाढीकडे लागली, हे आज मला 100% जाणवलं आणि मी पक्षप्रमुखांना हा संदेश 100% पाठवणार म्हणजे पाठवणार। मी आज तुम्हाला सगळ्यांना एक कळकळीची विनंती सांगतो, मी जिल्हा प्रमुख झाल्यानंतर जिल्हा प्रमुख एक तर व्हायचं नव्हतं, झालं तर मी म्हटलं ते काम पुरं केल्याशिवाय सोडायचं नाही। हा एक मध्ये बांधलेला चंग होता आणि तो त्या मार्गाने लागलो, किती पळत थांबायचं नाही, कारण हा एक मनी जिद्द 100% मनी करून घेतली आणि त्या दिशेने मी आज निघालो। माझे प्रत्येक तालुक्यात दौरे चालू आहे, त्या आज कोपरगाव आहे, काल सुद्धा तुमच्या 2 गटात झाल्या, अजून तुमचे 2-3 गट राहिले, त्या गटात आपण जाऊ। त्यानंतरचा दुसरा दौरा माझ्याबरोबर विधानसभेचे संपर्क प्रमुख या गणागणात जाऊ आणि एकच ध्यास घेतलेला आहे का जिथं गाव तिथे शाखा शिवसेना आणि घर तिथं शिवसैनिक, ही मोहीम ही 100% राबवायची म्हणजे राबवायची। त्याचं कारणही तुम्हाला एक सांगतो का कोपरगाव तालुका हा असा तालुका होता, मी काल सुद्धा सांगितलं का नगर अहिल्यानगरचं अनिल भैया राठोड नंतर शिवसेना कुठं आहे, तर ही फक्त कोपरगाव तालुक्यात होती आणि या कोपरगाव तालुक्याचा आदर्श ठेवून आम्ही सगळे शिवसेनेच्यावर प्रेम करायला शिकलो, कारण कोपरगाव कुठे भांडणं होऊ, शिर्डीत होऊ, कुठे होऊ, कोपरगाव ही शिवसैनिकाकरता ही 100% निम्या रस्त्यावर उतरणारी संघटना होती आणि आमच्याकडे कोपरगाव शिर्डीकडे येणारे हे सुद्धा शिवसैनिक होते। यांना पाहूनच आम्ही शिवसेनेचं काम चालू केलं। आजही सांगतो का कोपरगाव तालुक्यात असा तालुका आहे, हे जे प्रमाणपत्र दिलं याचा आदर्श 100% जिल्हा पुन्हा एकदा घेईन अशी जोमाने शिवसेना तयार करा, एवढंच तुम्हाला 100%। मी तुमच्या पाठीमागे 100% उभा राहणारे जिल्हा प्रमुख म्हणून। माझ्या आधी इथं जवळ भरत भाऊ असतील, लबडे अण्णा असतील, संजू दंडोते असत, श्रीरंग चांदगुडे असत, हे सर्व पदाधिकारी तुमच्याबरोबर 100% खांद्याला खांदा लावून काम करतील। त्यानंतर मी तुम्हाला सांगतो, मी तर इथं आहेच, मी तर तुमच्या जवळ 10 किलोमीटरवर आहे।
10 किलोमीटर तुमच्या जवळ असल्यामुळे तुम्ही निम्म्या रात्री भरत भाऊ मला बोलवा, कोणतंही आंदोलन घ्या, कोणत्याही लोक शिवसेनेकडून अन्याय उद्या, ही शिवसेना ही रस्त्यावर लढणारी शिवसेना आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय आंदोलन भांडणं मारामाऱ्या पोलिस यांचा धाक आपल्याला वाटत नाही. कारण असे कैक आले कैक पाहिले, किती लाट्या काट्या खाल्ल्या, त्याच्यातून आपण तयार झालेली ही शिवसेना आहे. त्याच्यामुळं लोकांसाठी जनतेसाठी 100% आपण निम्म्या रात्री कोणताही टाईम असो आपण उतरल्याशिवाय राहणार नाही. याच्यानंतर मी आता शेतकरी सेनेचे आता आपण पदाधिकारी नेमले, मी त्यांना सांगू इच्छितो तुमच्या नेतृत्वाखाली या काल गव्हर्नमेंटनी सर्वसामान्य लोकांचा कंबरडा मोडलं, ती 30 रुपयाची साखर 80 रुपयावर नेऊन घातली. मी तर आज सांगतो ते पैसे शेतकऱ्याच्या नशिबी नाही आणि सर्वसामान्य जनतेच्या सुद्धा नाही, परंतु ते सर्वसामान्य शेतकऱ्याच्या साठी सुद्धा आपण उतरलं पाहिजे. आपण एक मोठं आंदोलन, असं आंदोलन घेऊ का ज्यांनी या सरकारला धडकी भरण, असं आंदोलन आपण जिल्ह्यात कुठेतरी एका ठिकाणी सांगा, शेतकरी आपण त्या ठिकाणी घेतल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर सर्वसामान्यांचे लाईटचा प्रश्न असेल, काल तुम्हाला सांगतो अंबादास दानवे साहेब इथं आले शिर्डीमध्ये, काल त्यांनी ताबडतोब 1-2 अधिकाऱ्याला काल फोन लावून ताबडतोब डीपीचा प्रश्न सॉल्व्ह करायला लावला. सर्वसामान्यांचे प्रश्न ही शिवसेना आहे, तुमचे कोणतेही प्रश्न असू द्या. काल मला अंबादास दानवे साहेबांनी सांगितलं की कोणताही असू दे सचिन, तू मला आवाज दे, मी तुझ्यासाठी 100% एकच तास संभाजीनगरहून इथे येतो आणि सामान्य शिवसैनिकाला सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याची भूमिका आपली असली पाहिजे. आता एवढे जवळजवळ 80-90 पत्र आपण वाटले, म्हणजे इथं पहिले 50-60 पदाधिकारी नेमले होते, 200 लोक एकदा उतरला आपण तर काय होईल बरं. इथं 2-2 आमदार असू द्या नाही तर 10 आमदार असू द्या, हे काही कामं करते नाही म्हणून हे लोक आज आपल्याकडे. मी आजच सांगतो. आणि कोपरगाव तालुका हा असा आहे, मी काल त्या दिवशी पाहिला का त्या दिवशी आमचे पदाधिकारी इकडे तिकडे निघून गेले काही, परंतु त्या दिवशी भरत भाऊची उमेदवारीचा विषय आला, आम्ही सर्वसामान्य लोक घेऊन त्या दिवशी पॅनल तयार केला आणि आपण परत 2-2.5 हजार मतापर्यंत 1 रुपया न वाटता आपण प्रत्येकाच्या हृदयात जाऊन बसलो. म्हणजे शिवसेनेची ताकद काय आहे आणि लोकांना सुद्धा शिवसेना पाहिजे. आजही लोकांची अपेक्षा एकच आहे का आजही तुम्हाला सांगतो महाराष्ट्राचं जर शेतकरी कष्टकरी या लोकांना जर अपेक्षा असेल तर फक्त उद्धव साहेबांकडून आहे की नाही. म्हणून एक फक्त थंब दाबला तर तुमचं कर्जमाफी होती आणि पुन्हा एकच जास्त आपण सुद्धा परत एकदा घ्या का महाराष्ट्र राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री उद्धव साहेब होईल आणि त्यांच्यासाठी मुख्यमंत्री करता जीवाचं रान करू. कारण पक्षप्रमुख उद्धव साहेबांना त्यांच्यासाठी नाही पण सर्वसामान्य जनतेकरता त्यांना मुख्यमंत्री केल्याशिवाय आपणच स्वस्त बसायचं नाही. कारण तो प्रश्न तेव्हाच सुटणार आहे, आता काय सुटणार. मी काल संगमनेर तालुक्यात गेलो होतो, एक मंदिर होतं, मला तिथल्या ट्रस्टने सांगितलं साहेब तुम्हाला तिथे यावं लागेल. म्हणलं का तर तेव्हा तिथं तुम्हाला सांगायचं आहे, आदित्य साहेबांनी 550 कोटी रुपये त्या मंदिराला दिले आणि ते मंदिर पूर्ण केलं. आम्ही चक्रा मारून थकलो, कुणीच भेटले नाही. असे काही पत्र दिले, केराचा टोपली दाखवली, त्याच्यानंतर 10 पत्र दिले, परत कुठेच भेटले नाही. परंतु उद्धव साहेबांनी नुसते अशी सही करून दिली आणि पैसे आम्हाला भेटले. हे फक्त निधी फक्त ठाकरे देऊ शकतात, दुसरं कोण देऊ शकत नाही. म्हणून गावच्या लोकांनी आमचा मान सन्मान केला. मी आजही सांगतो का शिवसेना आणि पक्षप्रमुख एकदा शब्द दिलेला परत न मागे घेणारा नेता म्हणजे फक्त उद्धव साहेब. आज दुसरी कोणी. आणि आजच तुम्हाला सांगतो का 2029ला या भारतीय जनता पार्टी सरकारला आपण पळू का सळू करू. हे किती गद्दार असू द्या, ह्या गद्दार टिकणार नाही. आता दुसरे गद्दार तर चिन्ह गेलं म्हणजे ते तर बुडाल्याचे, आता काही राहणार नाही. 2029ला आपलं सरकार आहे, लोकांना अपेक्षा आपल्याकडून आहे. त्याच्याकरता ह्या पदाधिकाऱ्यांनी जनतेसाठी रस्त्यावर लढा दिला पाहिजे. पाण्याचा प्रश्न असू द्या, डीपीचा प्रश्न असू द्या, त्यानंतर ऊसाचा प्रश्न असू द्या आणि सर्वसामान्य लोकांचा प्रश्न असू द्या. याच्याकरता आपल्याला इथून पुढे मात्र रस्त्यावर लढाई द्यावा लागणार आहे आणि थोडे दिवस द्यावा लागणार आहे. किती दिवसाचा प्रश्न आहे आता, फक्त 2-2.5 वर्षच फक्त. या 2-2.5 वर्ष ह्या जनतेकरता या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरा. पुन्हा एकदा ह्या महाराष्ट्राला सुखाचे दिवस येणार आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा उद्धव साहेबच होणार आहे. मी तुम्हाला आज खंडून सांगतो. आता आपल्याला काही काळजी करायची काय नाही. आता परिस्थिती अशी आहे, युवा सेना आपल्याकडे वर्ग उरायला ना. आजही युवकांना समजलं की काय परिस्थिती आहे. काल पाहिलं ना दिल्लीमध्ये उद्धव साहेब, आदित्य साहेब आणि अभिजित डिपके या तिघांनी न घाबरणारा 15 वर्ष दमदाटी करणारा हा लोकसभेत गेला नाही. आपण आपल्या डोळ्याने पाहत होतो का हा घाबरला. ही घाबरायची ताकद फक्त ही शिवसेनेत होती आणि ह्या शिवसैनिकांनी आणि सर्वसामान्य जनतेने दाखवून दिलं काल काय असतं ते. आणि आपला किती अन्याय केला, शिवसेना मोडली का
नाही मोडणार नाही, ही त्यांना मोडल्याशिवाय राहणार नाही. आता त्याच्यासाठी सर्वसामान्य जनतेसाठी फक्त 2-2.5 वर्षाचा लढा आहे, तो तेवढा आपल्याला द्यावा लागणार आहे. तेव्हा आता इथून पुढे शेतकऱ्यासाठी आंदोलनाची तयारी करा. पदाधिकाऱ्यांना एकच काय सांगतो, आपापसातले मतभेद विसरून फक्त जनतेसाठी इथून पुढचं आपल्याला 2-2.5 वर्ष मात्र ताकदीनिशी लढावं लागणार आहे. याच्यात गटतट कुणी ठेवू नका, आपापसातले गटतट, कारण याचा त्रास आपल्याला न होता हा सर्वसामान्य जनतेला होतो. आपल्याला रस्त्यावर उतरावं लागणारी ही लढाई आपल्या थोडी दिवसाची आहे. सकाळी करंजीत गेलो, तिथे एवढी गर्दी बघितलं ना, 2-2 आमदार किती खोटं बोलतात. ते आदिवासी लोकांना घरकुल देतो, आमच्याकडे ये, तुला घरकुल देतो, असं थापा मारून राष्ट्रवादीत प्रवेश करायला लावला आणि त्यांना 3-3 वर्ष आले. ते गोरगरीब जनतेचे काय आले आज आपण पाहिले. परंतु भरत भाऊ, तालुका प्रमुख तुमच्या नेतृत्वाखाली तुमच्यावर ह्या लोकांचा खूप मोठी विश्वास आणि अपेक्षा आहे. त्याकरता तुम्हाला मात्र तो लढा द्यावा लागणार आहे. ही टीम सगळी तुमच्याबरोबर आहे, आम्ही सगळे तुमच्याबरोबर. लबडे अण्णा, आता मात्र ही आपल्याला रस्त्यावर 100% उतरावं, कारण लोकांची अपेक्षाच पूर्ण होऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याला लढा द्यावाच लागणार आहे. आम्ही तुमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून 100% तुमच्याबरोबर राहू. आता युवासेना कॉलेज असेल, युवासेना सुद्धा आपल्याला सक्रिय चांगल्यापैकी करून घेऊन आपल्याला कॉलेजच्या विद्यार्थींचे रक्षण, मुलींचं रक्षण हे आपल्याला शिवसैनिकांना करावं लागणार आहे. कारण आया बहिणीला इज्जत देणारे लोक शिवसैनिकच फक्त आहे. बाकीचे लोक फक्त त्यांच्या पाठीमागं भाऊ म्हणून उभं राहायची ताकद असेल तर तो फक्त शिवसैनिक आहे. आणि ती आपल्याला भावाची भूमिका 100% करावं लागणार आहे. त्या बहिणीचं संरक्षण हे मात्र आपल्यालाच करावं लागणार आहे. कारण शेवटी हे दुसऱ्यांना काही नाही. काल तुम्ही राहुल गांधीचा कार्यक्रम बघितला असेल तर त्या परिस्थितीत किती महिलांनी व्यथा मानल्या. तेव्हा आपण सुद्धा इथून पुढे त्या भूमिकेला आजपासून निर्णय घ्या का ह्या सगळ्या बहिणींचं रक्षण करण्याकरता युवा सैन्याला मात्र आता इथून पुढे रस्त्यावर उतरावं लागणार आहे. आपल्याला आलेली मुलगी आपल्या असेल ती कॉलेजवर येते, तिला घरापर्यंत सोडायची पाळी येऊन आईबाप त्यांना, कारण त्यांचा विश्वास फक्त आपल्यावर आहे. तेव्हा इथून पुढं सगळ्या कॉलेजला सुद्धा निवेदन द्या. इथून पुढं असं जर काही झालंच तर हा शिवसैनिक तुम्हाला सोडणार नाही, याची 100% त्या कॉलेजला सुद्धा आपण सांगितलं गेलं पाहिजे. आता इथून पुढे फक्त कार्यकर्त्यांनी आपापसातले गट तट सगळे विसरून सगळे एकत्र येणार ना. सगळे भरत भाऊ आणि लबडे अण्णाच्या चांदगुडे पाटले बाग उभे राहणार ना सगळे. राजू शेखे आणि आपल्याकडे हे 3-3 तालुका प्रमुख, 2-2 उपजिल्हा प्रमुख, जिल्हा प्रमुख एवढे पदाधिकारी असताना आता काही का. आणि आता मला तर वाटतं जुन्या मित्राला आता मी आज पाहिलं, माझ्या जुन्या मित्रांना आज पदावर घेतलं. त्याच्यामुळे परत एकदा भरत भाऊचं आभार व्यक्त करतो. कारण असे मित्र असलेच पाहिजे का जेणे या संकट काळात शिवसेनेबरोबर राहिले, जे शिवसेनेवर प्रेम करणारे लोक आहे. त्यामुळे ह्या लोकांना भरत भाऊ तुम्ही सगळ्यांना जपलं. उद्धव साहेबांनी काल एक आदेश काढलेला आहे, जेवढे जुने शिवसैनिक आहे, कारण मी तुम्हाला सांगतो का आज कोपरगाव तालुक्यात बघितलं का जे 60 वर्षे, आत्ता सांगितलं 60 वर्षे 50 वर्षे का ज्याचे 40 वर्षे 50 वर्षे ह्या लोकांनी शिवसेनेकरता खस्ता खाल्ल्या का जे 50 वर्षे अशा लोकांचा आपण 100% सत्कार केला पाहिजे. त्यांच्या पाया पडून आपण इथून पुढच्या कामाला सुरुवात केली पाहिजे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सगळ्या पदाधिकाऱ्याला एक शब्द देतो का आपण एकदा पाहिजे तर एकदा आपण सगळे उद्धव साहेबांकडे जाऊ, मात्र सूर्याचं दर्शन करू आणि तिकून आल्यानंतर मात्र इथून पुढे कामाला सुरुवात करू, एवढं सांगतो. आणि परत काही अडीअडचण असेल तर तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख यांचे संपर्क करा. काही अडीअडचण असेल तर आपण सगळे एकत्र बसू आणि चांगली कोपरगाव विधानसभा परत एकदा मी आज एक सांगतो परत एकदा का या आतापर्यंतचा इतिहास आहे का कोपरगावचा शिवसेनेची मदत घेतल्याशिवाय आतापर्यंत कुठलाही आमदार निवडून आलेला नाही. बरोबर ना. ज्याला आमदार व्हायचं असेल त्याला शिवसेना द्यावं लागलंय. आणि आज परत एकदा सांगतो, आता हे घेतले अंगावर, आता हे उचलून आपटा आणि कुणीतरी सामान्य शिवसैनिक उभे करा आणि या कोपरगाव मतदारसंघात परत एकदा भगवा फडका लोकसभेचा सांगतो तुम्हाला. जसं लोकसभेला लोकांनी मतदान केलं, भरभरून दिलं, गद्दार गेला, एक आपल्यातला काल भामटा फुटला, याला सुद्धा जिथं दिसल त्या ठिकाणी याला तुडवा. कारण हे मत आपले, हे जनतेने दिलेले मत आहे, शिवसैनिकांनी जीवाचं रान केलेलं आहे, शिवसैनिकाचे मत आहे, याला भडवीच्याला सोडू नका. कारण आपले मत त्यांनी इकले, त्यांनी 100 कोटी रुपये त्या मताचा घेतला, पैसे घेतले, आपण त्याला फुकट मतदान केलंय.
फक्त पक्षप्रमुख उद्धव साहेबांकडे पाहून त्यांनी उद्धव साहेबाला फसवलं, त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतील. त्याला जिथं सापडेल तिथं तुडवा, एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सत्कार समारंभासाठी उपस्थित असलेले उत्तर नगर जिल्ह्याचे धडाडीचे आपल्या सर्वांचे नेते आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि संजय राऊत साहेब यांचे मानसपुत्र, ज्यांनी फार मोठी धुरा अडचणीच्या काळात ज्यांच्यावर सोपवले असे आपले आदरणीय सचिन भाऊ खोते पाटील. त्याचबरोबर आपल्या सर्वांचं संघटन, कोपरगावची शिवसेना, कोपरगावची युवसेना, कोपरगावची शेतकरी संघटना हे मजबूत करण्याचं विश्वासाने ज्यांना पक्षप्रमुखांनी काम सोपवलं आहे ते आपल्या तालुक्याचे संपर्क प्रमुख आदरणीय आशुतोषजी मार्कंडे साहेब, त्याचबरोबर आपले जिल्हा संघटक नव्याने संगमनेरमध्ये धडाडीचं नेतृत्व, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न सचिन भाऊंनी केला, ते आमचे अमोल शेठ बोर्डे पाटील. त्याचबरोबर उपजिल्हा प्रमुख संजय आपले दंडवते पाटील उर्फ राज ठाकरे साहेब, आमच्या मतदारसंघाचे संपर्क प्रमुख, कोपरगावचे संपर्क प्रमुख आणि आशुतोष मार्कंडे साहेब, मनोज भाऊ कपोते आमचे तालुका प्रमुख, भरत भाऊ मोरे दुसरे तालुका प्रमुख, राजेंद्रभाई शेख, सर्व सन्माननीय ज्यांची नियुक्ती आज होणार आहे किंबहुना झालेली आहे ते सर्व मान्यवर. शिवसेना हा जो पक्ष आहे हा पक्ष नसून एक विचार आहे आणि हा विचार ज्याला कळाला, ज्याला खरं अंतर्मनापासून कळाला का तुम्हाला असं वाटतं का शेवटच्या श्वासापर्यंत पक्षप्रमुखांना सोडू शकत नाही, उद्धव साहेबांना सोडू शकत नाही, असं माझं स्वतःचं मत आहे. पण ज्यांनी हरामखोरांनी गद्दारी केली, स्वार्थासाठी व्यवसाय करता धंद्यांकरता या पक्षाचा उपयोग केला, त्यांनी विश्वासघात केला आणि तो विश्वासघात पक्षप्रमुखांचा नाही केला तर तो त्यांचा स्वतःचाच घात केला. का असे जे प्राणी आहेत, असे जे विडंबन डुप्लिकेट शिवसैनिक आणि पदाधिकारी होते, त्यांचं राजकीय आयुष्य हे फार छोटं असतं, हा इतिहास आपल्याला सांगतो. आपण सर्वजण भाग्यवान आहोत का या महाराष्ट्राच्या मातीत आपण जन्मलो, या मातीसाठी आपल्याला काही करायचं आहे आणि हे करण्याचं शिकवण आपल्याला आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी दिली. आम्ही बाल शिवसैनिक होतो तेव्हापासून त्यांचा विचार ऐकतो आणि तोच विचार घेऊन पक्षप्रमुख पुढे चाललेत. आपण अशा काही संघटनेमध्ये आहोत की ती संघटना या खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला न्याय देणारी आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र घडवणारी प्रामाणिक अशी संघटना आहे. आणि माझे आईवडीलसुद्धा उद्धव साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते आणि ते ज्यावेळेस वर्ष सोडत होते, माझी आईसुद्धा 4 ते 5 तास ढसाढसा रडत होती, कारण त्या आईला राजकारणाचं काही हे नसतं. परंतु असं व्यक्तिमत्व उद्धव साहेबांसारखा माणूस या महाराष्ट्रात नव्हे तर देशातसुद्धा नाही, असंच माझं मत आहे. आणि हे सर्वांनी अनुभवलं आहे. राजकारणी नाही हे सांगत होते, ते स्वतः सांगत होते की मी राजकारणी नाही, परंतु या देशाला, या युवकांना, महिलांना आणि सर्वांगीण महाराष्ट्राचा विकास घडवण्याची जर कोणामध्ये जर धमक आणि शक्ती आणि ज्ञान आणि ऊर्जा असेल तिथे फक्त उद्धव साहेब ठाकरे साहेबच आहे, असं माझं मत आहे. आणि आपण सर्वजण भाग्यवान का आहोत तर आपल्याला अशा काही प्लॅटफॉर्मवर काम करायचं आहे. कोपरगावच्या या कोपरगावमध्ये 55 वर्षापासून ज्या महासत्ता, जे 2 सत्ताधीश या ठिकाणी आहेत किंवा काही आणखीनही होऊन गेले, हे लबाडाचं राजकारण दोघं एक असताना आम्ही वेगळे आहोत म्हणून जनतेला भरवण्याचं जे काम सुरू आहे, त्याला मात करायची असेल, त्याचा संघर्ष करायचा असेल आणि त्यांना उघडं पाडायचं असेल आणि समाजाला खऱ्या अर्थानं न्याय द्यायचा असेल तर ही शिवसेना आपली संघटना करू शकते आणि ते काम आपल्या सर्वांना हातात हात पुढं करायचं. नवीन पदाधिकारी आहेत पण तुम्ही घाबरायचं काही कारण नाही. तुमच्या हातात हात घालून बंधू प्रेमासारखं तुमच्या कुटुंबाचे सदस्य म्हणून, आमच्या कुटुंबाचे सदस्य म्हणून, कारण शिवसेना एक कुटुंब आहे, एक परिवार आहे. आणि या महाराष्ट्राने दाखवलं की उद्धव साहेबसुद्धा आमचे कुटुंब प्रमुख आहे. कोरोनाच्या काळामध्ये सगळ्या महाराष्ट्राने सांगितलं का कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी उद्धव साहेबांना मान्यता दिली. त्या कुटुंबात आपण राहतो म्हणजे आपण सर्वजण एकत्र आहोत. त्याच्यामुळे जास्त बोलण्यासारखं खूप आहे, परंतु ही ती वेळ नाही आहे. तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या आहे. प्रत्येकाच्या अंतर्मनामध्ये अशी ऊर्जा आणि अशी जे ज्योत पेटवा. या पक्षाच्या विचारानं आपल्याला घराघरापर्यंत, गावागावापर्यंत जाऊन या कोपरगावमध्ये आपल्या मतदारसंघामध्ये एक इतिहास घडवायचा आहे. आणि हे ज्यांनी फसवणूक केली आहे, ज्यांनी आपल्याला वाटोळं केलं आहे का आपला पाणी प्रश्न आज 55 वर्षापासून सुटलेला नाही. आज साखर 80 रुपये किलो झाले. आम्ही सांगतोय भाषणामध्ये
भविष्यामध्ये आपल्याला आंदोलन करावं लागेल, कारण ऊस पिकवणारे शेतकरी 70-75% या मतदारसंघात आहे. कधी यांच्या भरोश्यावर आहे. यांचे प्रपंच मोठे झाले, हजार 3,000 कोटींचे यांची वर्षाची उलाढाल होती. आपलं दोन्ही कारखाने 2,500 ते 3,000 कोटी गव्हर्नमेंटला टॅक्स भरतात, त्या उत्पन्न किती. पण शेतकऱ्यांच्या वाट्याला फक्त दर जनरल मिटिंगला खाऊचे पुढे येतात. एक 100 रुपयाचा भेळचा पुडा, त्याच्यामध्ये कुठेतरी मिठाई असते आणि त्या आनंदामध्ये शेतकरी म्हणतात का बरं झालं. अशी वाईट परिस्थिती आहे. आता पुढचे जिल्हा परिषद पंचायत समितीचे सभा होणार आहेत, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष आपण बोलू. परंतु भविष्यामध्ये जागृत राहून हातात हात घालून आपल्याला संघटना वाढवायची आहे. त्या आशीर्वाद पक्षप्रमुखांचे सगळं प्रमुखांच्या माध्यमातून आपल्या पाठीशी राहणारच आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना अंतर्मनापासून शुभेच्छा देतो. मरगळ झटकायची आणि कामाला लागायचं. प्रत्येक गावात शाखा काढायची. त्या शाखेच्या माध्यमातून गावातले सगळे प्रश्न, विशेषतः मुलींच्या प्रवासाचा प्रश्न असेल, त्यांचं संरक्षण असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, पंचायत समितीचे प्रश्न असतील, घरकुलाचे प्रश्न असतील, आदिवासींच्या जागेचे प्रश्न असतील, वीज बिलाचे प्रश्न असतील, इलेक्ट्रिसिटीचे प्रश्न असतील, बांधावरचे वाद असतील, किंवा कोर्टातले भांडणं असतील, किंवा कुळ कायद्याकडे तहसीलमध्ये असतील, गावातले भांडणं असतील, ती मिटवायची आहेत आपल्याला तहसीलदारच्या बोकटी बसून. त्याच्यामुळं त्याचं संकलन तुमच्याकडे प्रत्येक गावात पाहिजे. प्रत्येक गावामध्ये काय वाद चालू आहे, गावामध्ये का संघर्ष चालू आहे, कशावर वाद चालू आहे, याचं संकलन तुम्हाला करावं लागेल. आणि आठवड्याच्या दर सोमवारी आपल्याला या प्रत्येक डिपार्टमेंटच्या शेजारी खुर्ची टाकून बसून प्रत्येक गावचे प्रश्न सोडवायचे, याची खुणगाड तुम्ही बांधा. आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत. पुन्हा एकदा तुम्हाला अंतर्मनापासून शुभेच्छा देतो, तुमचे आभार मानतो. आजचा दिवस अतिशय चांगला आहे. आजच्या दिवशी तुम्ही सगळेजण या ठिकाणी आलात. तुमच्या सर्वांचा सन्मान सत्कार नियुक्ती होणारच आहे. परंतु त्या नियुक्तीचं यश किंवा नियुक्तीचं आपण म्हणतो सोनं करण्याचं काम हे तुमच्या हातात आहे. नव्याने सगळी टीम आहे. समज गैरसमज ठेवू नका. एकमेकाशी बोला. प्रत्येकाचे फोन नंबर घ्या. आपण ग्रुप करू. दिवसभरात प्रत्येकाला आपण काय करतो याची एकमेकाला सूचना आली पाहिजे. कोणालाही कसं संकट पडलं तर आम्हाला हाक मारली पाहिजे. आपण सगळेजण एक आहोत. आणि या कोपरावतच नव्हे तर जिल्ह्यामध्ये कोणताही मायकाला शिवसेनेला आपल्याला अडचणीत आणू शकत नाही, याची मला खात्री आहे. एवढंच या ठिकाणी बोलतो. तुम्हाला शुभेच्छा देतो आणि साईचरणी प्रार्थना करतो की सचिन भाऊंच्या नेतृत्वाखाली हे 6 तालुक्याची संघटना आहे, ही उद्धव साहेबांना किमान 4 आमदार शिवसेनेचे या मतदारसंघातून निवडून देतील याची मला खात्री आहे. आणि त्यांनासुद्धा साईबाबा निश्चित त्यांच्या पाठीशी आहे. त्यांना यश येवो. त्यांच्या यश येण्यामध्ये आपलीसुद्धा कुठेतरी आपल्याला काम करावं लागेल. ती परमेश्वर आणि साईबाबा आम्हाला शक्ती देव एवढी प्रार्थना करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय संविधान. चांदगुडे साहेब त्यांच्या काही खाजगी कामासाठी गेल्यामुळं ते तालुका प्रमुख श्रीरंगी चांदगुडे, तसेच जे आपले संपर्क नियुक्ती झाली मनोजजी कपोते, तसेच कोपराव तालुक्याचे नवीन पदाधिकारी तालुका प्रमुख राजूभाई शेख, उपतालुका प्रमुख, सर्व शहर प्रमुख, सर्व संघटक, सर्व पदाधिकारी, तसेच शिवसैनिक बंधू आणि भगिनींनो, आता हा जो गोड कार्यक्रम एकदम व्यवस्थित पार पडला. त्याचप्रमाणे इथून पुढं आता सगळ्यांचे वक्त्यांनी भाषणे केले. भरत मोरेंनी भाषण केलं. कुठली काय अडचण आली तर आम्ही तत्पर आहे तुमच्यासाठी. सगळ्यांनी आपल्या अडचणी आलं पाहिजे. प्रमोदजी लबडे, श्रीरंग चांदगुडे, सगळे पदाधिकारी, सगळ्यात काही मोठी अडचण असली तर आपले सचिन भाऊ कोते आहेच. काही जर अडचण आली तर त्यांच्यापर्यंत आपल्या कुठल्या तक्रारी घेऊन गेलं पाहिजे. तसंच मी शेतकरी सेनेच्या वतीनं, तालुक्याच्या वतीनं एक माझं असं नवीन नियोजन आहे. आज 20 ते 20 वर्षापासून 12 ब्लॉक आपले रद्द झालेले, 12 ब्लॉक इरिगेशनची. तर त्याच्यासाठी सगळ्यांनी थोडा विचार करून, स्टडी करून आणि त्याच्या संदर्भात आपल्याला एक मोठं आंदोलन छेडायचं आहे. त्या संदर्भात मी पदाधिकाऱ्यांची चर्चा करून करणारच आहे. पण पाण्याची समस्या आणि दुसरी गोष्ट, पूर्ण कोपराव तालुक्यात 2 आमदार असून एकही रस्ता धड नाही. त्याच्यासाठी एक रस्त्याचं, पूर्ण तालुक्यासाठी रस्त्याचं आंदोलन छेडलं पाहिजे अशी मी जिल्हा प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना विनंती करतो. आणि मला जे अध्यक्ष स्थान दिलं त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद करतो, मानतो आणि माझे 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज
परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करून आज मी आपल्यासमोर काही एक दोन गोष्टी सांगणार आहे. सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे साहेब, त्याचबरोबर वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब, आपले युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब, या सर्वांनी आपल्यासारखे शिवसैनिक घडवले आहेत. 2 महिन्यापूर्वी ज्या वेळेला माझी आणि सचिन भाऊ यांची ओळख झाली, म्हणजे भेट झाली, ओळख तर होती आमची, आणि मी त्यांना सांगितलं की मला शिवसेनेमध्ये सक्रिय काम करायचं आहे. त्यांनी खूप मोठ्या मनाने आम्हा सर्वांना, शिवसैनिकांना उद्धव साहेबांकडे घेऊन गेले आणि मला प्रचंड काम करण्याची माझी खूप मनापासून माझी मनीषा आहे की मला खूप काम करायचं आहे शिवसेनेमध्ये. तोच एक धागा पकडून सचिन भाऊ असतील आणि दुसरे जिल्हा प्रमुख जगदीश चौधरी साहेब असतील, संपर्क प्रमुख असतील, या सर्वांनी आणि आपल्या राज्याचे नेते संजय राऊत साहेब आणि सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांनी माझ्यावरची जबाबदारी घेतली, जिल्हा संघटक म्हणून तुम्ही काम करा. मी खरं तर सर्वप्रथम या सर्व पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद देईल. आज या कार्यक्रमासाठी आपल्याला अध्यक्ष धर्मा जावळे साहेब, त्यानंतर संपर्क प्रमुख मनोजजी कपोते साहेब, आपल्याला खास मुंबईवरून लाभलेले संपर्क प्रमुख कोपरगावसाठी आशुतोषजी मार्कंडे साहेब, सहसंपर्क प्रमुख प्रमोदांना दबडे साहेब, तालुका प्रमुख भरतजी मोरे, राजूभाई शेख राहता, त्यानंतर उपजिल्हा प्रमुख संजय भाऊ, कोपरगाव शहर प्रमुख बालाजी गोडे, तसेच स्थानिक पदाधिकारी. सकाळीच करंजी या गावामध्ये गेलो त्यावेळेला तिथे कृष्णा सचिन यांची भेट झाली. सर्वच सन्माननीय पदाधिकारी. खरं सांगायचं म्हणजे एका गावामध्ये जो शिवसैनिक असतो तो शिवसैनिक 1000 लोकांना, 2000 लोकांना पुरून उरतो. ज्यावेळेला आम्ही शाळा शिकवत होतो 20 वर्षापूर्वी, 25 वर्षापूर्वी, त्यावेळेला एक दरारा असायचा. माझं गाव तसं संगमनेर, त्या गावामध्ये आप्पा शेठ केशेकर नावाचे नगरसेवक होऊन गेले 92-93 साली. अतिशय खमक्या माणूस, म्हणजे आतासुद्धा माझ्या अंगावरती काटा उभा राहिला की शिवसैनिक म्हणजे असं नाही की दादागिरी करायची, कुठंतरी भांडणं करायचे, परंतु सर्वसामान्यांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी शिवसैनिक उभा राहिलेले काय मी बघितलं. अगदी मनापासून सांगतो की ज्या वेळेला संघटनेमध्ये कुठे काही छोटं अंत्यविधी होऊ किंवा मयत असू, तिथे सगळ्यात पहिलं आप्पा शेठ हजर राहायचे. आम्ही जायचो असं काही काय अंत्यविधी त्यावेळेला बघायचो की यार हा व्यक्ती अगदी सर्वसामान्य आणि हा प्रत्येक या गोष्टीमध्ये हजर असायचा. तर असा हा शिवसैनिक आहे. आणि मी ज्या ज्या ठिकाणी अशा काही अंत्यविधीच्या कार्यक्रमाला गेलो त्या ठिकाणी मला शिवसैनिक दिसलेला आहे. आणि छोट्या छोट्या गावामध्ये, खेड्यामध्ये कोणत्या पण व्यक्तीवर जर काही त्याच्यावरती अन्याय होत असेल तर तिथे हा शिवसैनिक पेटून उठतो. माझा एक व्यवसाय आहे कळस गावामध्ये, अकोले तालुक्यामध्ये माझी गॅस एजन्सी आहे. तिथे एक रावसाहेब वाकचोरे नावाचा गृहस्थ आहे. ते आपले आता त्यांना आपण उपजिल्हा संघटक केलं आहे, तालुका संघटक केलं आहे, तालुका संघटक केलं आहे. तर असे काही लोक, मी जेव्हा 15-20 वर्षापूर्वी व्यवसाय सुरुवात केला त्यावेळेला त्यांचं नेहमी असायचं की नाही याचं लग्न आहे, इथं सप्ताह आहे, मंदिरावरती कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाला तुम्हाला काहीतरी देणगी द्यावी लागेल किंवा आपल्याला तिथे तो कार्यक्रम चांगला व्यवस्थित पार पाडावा लागेल. अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ते माझ्याकडे येणार आणि अशा गोष्टीमध्ये माझं सहकार्य मागणार. मला अतिशय आनंद वाटायचा की यार मला या अशा माणसाबरोबर काम करायला आवडतं. आणि त्या गावामध्ये तिथले जे जिल्हा परिषद सदस्य ते वरती जाऊन सभापती पण झाले, परंतु तो 1 ते 2 माणसं आपले शिवसैनिक त्या पूर्ण गावाला वेठी धरायचे. यामुळे 2 वेळा ते ग्रामपंचायत सदस्य पण झाले. तर मला थोडक्यात प्रमोदांनी फार चांगल्या गोष्टी सांगितल्या. तर मला थोडक्यात तुम्हाला एक गोष्ट अशी सांगायची की एक शिवसैनिक 2000-4000 लोकांना वेठी धरू शकतो आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देऊ शकतो.
आज मला खूप आनंद वाटला ज्या वेळेला सचिन भाऊंचं फार मोठेपणा आहे की मला ते सोबत घेऊन फिरतायत, आपल्याला 4-5 तालुक्यामध्ये चांगलं संघटन उभं करायचं आहे. तर ज्या वेळेला मी आज करंजी गावात गेलो, काल पण चासतळीमध्ये गेलो, त्यावेळेला ग्राउंड लेवलला जे काय अडचणी ते अजून सुद्धा इथले आमदार होत, खासदार होत, ते मंत्री होत, पण त्यांच्याकडनं ते काय सोल्युशन होत नाही आहे. आणि मी बघितलं की ते आदिवासी समाजाची माणसं यांनी असा विश्वास दिला मोरे साहेबांनी किंवा आपल्या तालुका प्रमुखांनी, सर्व आपल्या पदाधिकाऱ्यांनी, की कोणी काम केलं नाही तर चालेल पण आम्ही तुमच्या पाठीशी ठाम उभे. हा विश्वास हा शिवसैनिकच देऊ शकतो. बाकी हे जे लवाड आहेत ना हे कोणी देऊ शकत नाही. हे जे पळून गेले, गद्दार झाले, हे तर अजिबात देऊ शकत नाही. यांना फक्त हे पैशासाठी गेलेत, बाकी आहे दुसरं काहीच नाही. आता मला काय फार खोलच मला काय तो सांगायचं नाही आहे. प्रमोदांनी फार गोष्टी चांगल्या सांगितल्यात की त्यांची माऊली, त्यांची आई म्हणजे त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले ज्या वेळेला उद्धव साहेबांसारखा देव म्हणून मी अजून पाहिला नाही. किती चोखा पत्रात घ्यायच्या, किती वेळा लोकांनी सोडून दिलं, परत त्याला पक्षात घ्या, पुन्हा खासदार करा, आमदार करा, पुन्हा तो सोडून जातो. म्हणजे किती मोठं हृदय असेल त्या व्यक्तीचं, आणि दुःख त्यांना होत असेल, निश्चित होत असेल. आणि त्यांच्या पाठीमागे त्यांची माय माऊली आपल्या रश्मी वहिनी, म्हणजे त्या सुद्धा त्यांना धीर देत असाव्यात. त्यामुळं ते या सगळ्या संकट ते सोसतायत. आणि पुन्हा नव्याने कालच भाषणामध्ये ऐकलं की संपर्क प्रमुख आले, परवा दिवशी एक संपर्क प्रमुख त्यांनी सांगितलं ही जी शिवसेना आपली 19 फेब्रुवारीच ना आपली स्थापना, 19 जून 19 जून 1966. तर हा दिवस आपल्याला 19 जून 1966 शिवसेना स्थापन झाली असा मानायचं आणि आपण काम करायचं. हे गद्दार मिंदे हा जो गेला 40 आमदार घेऊन त्यावेळेला अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र हळहळ करत होता. 90% महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी आहे. 10 कोटी लोकांनी स्टेटस ठेवला होता उद्धव साहेबांचा, आणि अक्षरशः लोक रडत होते. त्यातला मी पण एक होतो. मी या सगळ्या माध्यमातून मला काही गोष्टी अशा सांगाव्याशा अशा वाटतात की सन्मान्य पक्षप्रमुख आदित्य साहेबांनी ते स्वतः आता मोर्चामध्ये उतरत आहेत. त्यांनी स्वतः महाराष्ट्राचा तो एक अभिजित दिपके आपला संभाजीनगरचा ज्या वेळेला त्यांनी दिल्लीला आंदोलन केलं त्यावेळेला पहिला व्यक्ती जर कोण असेल तर ते आपले सन्मान्य माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब होते का तिथं जाऊन त्यांनी पाठिंबा दिला. म्हणजे विचार करा की त्यांनी हे सुद्धा सांगितलं की रस्त्यावर उतरणारी आपली शिवसेना आहे. आपल्याला शिवसेना हीच मुळात रस्त्यावर आंदोलन करणारी पक्ष प्रमाणामध्ये देणगी. आम्ही स्वतः झोळ्या घेऊन फिरलो साहेब. पुण्याला मी काही माझ्या कामानिमित्त गेलो होतो, वर्षभर मी स्थायिक झालो होतो माझ्या मुलाच्या काही एज्युकेशनसाठी. तर तिथं आम्ही अक्षरशः मुस्लिम लोकांनी सुद्धा तिथं देणगी दिली. आणि काय केलं यांनी, आपल्या पक्षप्रमुखांनी पण 5 किलो चांदी देणगी दिलेली, पण यांचा त्याच्यावरती डल्ला. मी अगदी फॅन झालो सचिन भाऊंचा, कारण त्यांची भेट झाली की त्यांनी सांगतात की ज्या वेळेला शिर्डी साई संस्थानला कोणी काही चोरी करायला आलं की मला असं वाटलं इथं आपल्याला म्हणजे आपले जे भक्त आहेत त्यांना काही चांगल्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत, त्या प्रत्येक गोष्टीसाठी मी उभा राहिलो. सगळ्यांना वाटायचं हा बाबा नको बाबा. पण तुम्ही विचार करा, एक शिवसैनिक विश्वास झाला तर काय करू शकतो. घाम फोडला त्यांनी अध्यक्ष, काय करायचं चेअरमन व्हायची त्यांना, फक्त विश्वास असून सुद्धा त्यांनी त्यांचा कार्यक्रम केला. तसं उद्धव साहेबांनी रामरक्षा आंदोलन घ्यायला सांगितलं. तर माझी विनंती अशी आहे की आपण गावागावामध्ये छोट्या छोट्या आंदोलनामार्फत आपण शिवसेना ही जिवंत आहेच आहे, परंतु याचं संघटन मोठं झालं पाहिजे, लोकांसाठी लढलं पाहिजे. अनेक प्रश्न आहेत की जसं साखरेचा भाव एवढा झाला आणि आता सचिन भाऊंच्या मार्गदर्शनाखाली, मोरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, आपल्या लबडे साहेबांच्या प्रमोदांच्या मार्गदर्शनाखाली, सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला फार मोठं आंदोलन उद्या जाऊन येणाऱ्या काळामध्ये उभं करायचं आहे. 4-5 हजार लोकांचं आंदोलन करायचं आहे. हे लोकांना आत्तापासून आपण सांगितलं पाहिजे की आम्ही 100% आंदोलन करणार आहे. साखरेला एवढं रेट वाढलाय तर आमच्या ऊसाला सुद्धा 6,000-7,000 रुपये प्रति टन भाव मिळाला पाहिजे. पण टनाला भाव 3-3.5 हजार आणि साखरेला भाव 80 रुपये किलो. हा कुठला प्रकार. असे अनेक आंदोलनं घेऊन, जसं जेनजीचं आंदोलन असेल, तरुण मुलांमध्ये आपल्याला मुलांना इथे समाविष्ट करण्याची आवश्यकता आहे. जे तरुण मुलं आहे, जे जेनजी आहेत 1999 साला ते 2013 साला ज्यांचा जन्म आहे ते जेनजीमध्ये येतात, अशा मुलांना आपण सांगणं गरजेचं आहे. कारण ते उद्या जाऊन अजून 2 वर्षांनी आपले मतदार होणार आहेत किंवा काही झाले त्यातले. आणि ह्या मतदारांना, ह्या मुलांना
हा जो काही केंद्र सरकारचा नालायकपणा चालू आहे हा आपल्याला त्यांना सांगायचं आहे. आपले जवळचे मित्र तुम्ही भले ते तोंडी नका सांगू, तुमच्या स्टेटसच्या माध्यमातून सांगा, सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगा. त्या मुलांना कळतंय, चांगलं वाईट त्यांना कळतंय. त्या धर्मेंद्र पदाला राजीनामा द्यायला ह्या तरुण पोरांनी लावला आणि आपल्या उद्धव साहेबांनी, आदित्य साहेबांनी त्यांना पाठिंबा दिला. आणि संघटनेमध्ये सुद्धा सचिन भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मशाल मोर्चा काढला. त्याचबरोबर रामरक्षा आंदोलन पण केलं. छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला आंदोलन करण्याची फार आवश्यकता आहे. याबरोबर मी जे काही नवीन पदाधिकारी झालेत आपले, त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये जे पंचायत झेडपी जे काही पंचायत समिती आणि झेडपीच्या जे निवडणुका येऊन घातलेल्या आहेत, आत्तापासूनच आपल्याला यामध्ये काम करणं फार गरजेचं आहे. सचिन भाऊंनी सांगितलंय की शिवसेना काय असते ते प्रत्येक तालुक्यात दाखवून द्यायचं आपल्याला. कारण प्रत्येक ठिकाणी या उमेदवार जर दिला तर तिथे शिवसेनेची ताकद कळणार आहे. कारण मी अनुभवतोय की साहेब काही अनेक मोठ्या मोठ्या पदावर असणारे लोक आहेत, म्हणजे गव्हर्नमेंट पदाधिकारी, म्हणजे गव्हर्नमेंटचे लोक आहेत, शासकीय कर्मचारी आहेत, का त्यांना समोर येता येत नाही. पण ते आपण त्यांचा शिवसेनेवर इतकं प्रेम आहे की त्यांचा ते फक्त वाटच बघतात कधी एकदा मतदान येतं. आम्ही यांना हे भाजपची ठोकतोय, भाजपची जमीन ते हरामखोरची ठोकतोय. हरामखोर लोक आहेत ते. ज्या ताटामध्ये जे तिथं मोठे झाले तिथंच त्यांनी छेद केला. तर असे अनेक गोष्टी बोलता येतील, वेळ कमी आहे. तर हे जे काही नवीन पदाधिकारी आहेत या सर्वांना मी मनापासून त्यांच्या शुभेच्छा देतो. आणि आपल्या या पक्षामध्ये आपल्याला संघटन मोठं करायचं आहे आपल्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली. आणि एक गोष्ट बोलतो आणि मी थांबतो की मी नवीन पदाधिकारी, मला जिल्ह्याची जबाबदारी दिली, परंतु तालुका प्रमुख असतील, सहसंपर्क प्रमुख असतील, संपर्क प्रमुख असतील, शहर प्रमुख असतील, आपले उपजिल्हा प्रमुख असतील, सर्वांनी मला अगदी लहान भावाप्रमाणे माझ्यावरती त्यांनी म्हणजे प्रेम केलं की मला ते जीव लावतायत. तर शिवसेनेमध्ये ही सुद्धा गोष्ट आहे की जीव लावला जातो, प्रेम केलं जातं. तर मी अगदी मनापासून सर्व पदाधिकाऱ्यांना जे काय माझ्यावरती म्हणजे माझा त्यांचे संबंध हार्डली महिन्याभरामध्ये आला असेल, पण इतकं प्रेम त्यांनी मला दिलंय की मी त्याची उत्तरे कदाचित पुढच्या आयुष्यामध्ये करू शकत नाही. मी त्यांना एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठिकाणी भेटले त्यांनी पहिले सांगितलं आम्हाला का 40-50 वर्षापासून आम्ही त्या जमिनीत राहतो, पण आज आहे आमचं घरकुल स्वतःच येतं. देश स्वातंत्र्य झाला पण अजूनही आम्हाला स्वतःचं रेशन कार्ड नाही. आम्ही फिरस्तीवर असतो, स्वतःचं आधार कार्ड नाही. राजकीय लोक फक्त आमचा मतदानापुरता वापर करून घेतात, आम्हाला वाऱ्यावर सोडतात, पण त्यांना स्वतः आम्ही शाश्वती दिली. आता काळजी करू नका, तुमच्या घरकुलासाठी 100% उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना छातीचा कोट करेल, पण तुम्हाला तुमचं पक्क घर दिल्याशिवाय राहणार नाही. एक मुन्नाभाई शेख नावाचे एक पत्रकार संघाच्या मीटिंगमध्ये होते. त्यांनी पिवळं रेशन कार्ड आणि पांढरं रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड याबद्दल त्यांनी विश्लेषण केलं. मालेगावचे त्यांनी मोठी मालेगावच्या मालेगावच्या प्रांतासमोर होते, खूप मोठं त्यांनी आंदोलन केलं रेशन कार्डच्या बाबतीत. मग त्यांनी विश्लेषण करून सांगितलं, जे श्रीमंत लोक आहेत ज्यांना खरंच रेशनच्या धान्याची गरज नाही आहे अशांकडे पिवळं कार्ड आहे. ज्यांना खरंच धान्याची गरज आहे त्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहेत. त्यांना म्हणजे कसं शासन आहे त्या लोकांसाठी सुद्धा आपल्याला लढायचं आहे. वीज महामंडळाचा विषय झाला, आता डिजिटल मीटर बसतायत सगळे नवीन. काय स्मार्ट मीटर. स्मार्ट मीटर बद्दल अनेक शेतकऱ्यांनी समस्या सांगितल्या. वाड्या वस्त्यावर त्याला सिंगल फेज लवकर मिळत नाही, 3 फेज त्याला लवकर मिळत नाही. आणि 27,000 कोटी रुपये या शासनानं फक्त या स्मार्ट मीटरवर खर्च केले. यावर सुद्धा आपलं शिवसेनेला मोठं आंदोलन करायचं आहे, धडक मोर्चा न्यायचा आपल्या वीज महामंडळावर. हाल चालू लोकांची सकाळी विषय झाला आणि याच्या 15 दिवसाआधी मी वीज महामंडळावर आम्ही 3-4 जणांनी जाऊन तिथं आंदोलन केलं. विरोधकांनी चेष्टा केली, अरे 3-4 जणच तुम्ही आंदोलन करतायत, पण आंदोलनाचा धसका घेतला त्यांनी. त्यांना सांगितलं, मुख्यमंत्र्यांची बाईट दाखवली, स्मार्ट मीटर सक्ती नाही आहे बदलण्याची. मग जर त्या घरातला जर माणूस बाहेर गेला असेल तर हे वीज महामंडळाचे लोक जातात. जे टेंडर आहे ते टेंडर आहे कोणाचं आहे तुम्हाला सांगतो, अमित शहाचा मुलगा त्याला त्या टेंडरमध्ये पार्टनर आहे. अख्ख्या देशभर ते टेंडर आहेत.
फक्त 27,000 कोटी महाराष्ट्रासाठी खर्च होत आहेत स्मार्ट मीटर बदलण्यासाठी. कितीतरी हजार कोटीचा लफडा आहे आणि प्रत्येक मीटरमध्ये 300 ते 400 रुपये वाढ व्हावी देतं. स्मार्ट मीटर जे दिवस बसवलं त्याला अनुभव आला असेल. ज्यावेळेस जुनं मीटर होतं आणि नवीन स्मार्ट मीटर बसवलं तफावत तुमच्या लक्षात आली असेल. जुन्या मीटरचं तुम्हाला 700 रुपये बिल आलं तर स्मार्ट मीटरला 1300 ते 1400 रुपये बिल आलंय. आणि ज्या ज्या लोकांना 2,000 रुपये घर खोली भाडं आहे त्यांना 5,000 रुपये त्यांना भाडं आणलंय. त्यासाठी सुद्धा आता शिवसेना 100% रस्त्यावर उतरणार आहेत. हे तुम्हाला मी काय सांगतोय का, लोकांना तुम्ही जाऊन सांगा. शिवसेना आता तुमच्यासाठी. आता उद्धव साहेबांनी सक्त आदेश दिलेले सगळ्या पदाधिकाऱ्यांना परत तुम्हाला सांगतो, जो पदाधिकारी रात्री फोन उचलत नाही जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख यांना तक्रार करा त्याची. आम्ही कुणी फोन भरत मोरेंने फोन उचलला तक्रार करा. भरत मोरेचा दुसऱ्या दिवशी गाचण पकडून त्याचा राजीनामा घेता येईल. कारण उद्धव साहेबांनी सांगितलं जो काम करत असेल त्यांनी बाजूला व्हायचं. तो बाजूला होत असेल शिवसैनिक तुम्ही त्याला बाजूला करा. शिवसेना आता ही एकदम शुद्ध ट्रान्सपरंट पारदर्शकता राहणार आहे आता. त्याच्यामुळं प्रत्येकाने मनाशी गाढ बांधा. लोकांचे कामं 100% लोक तुमच्याकडे तक्रार घेऊन आलेत, आम्हाला सांगा. आपण सगळे मिळून त्या तक्रारीचं निवारण करू. काय काळे कोले काय 2 आमदार आहेत असू द्यात, काय करतात ते आपल्याला माहिती आहेत. आजही कोपरगावचे रस्ते बघा, आरोग्याचे अनेक प्रश्न आहेत. रस्त्यावर आता यांनी दोघांनी मोकाट जनावरांच्या बाबतीत आंदोलन केलं. आजही मोकाट जनावर आत्ता गेलं आत्ता भेटतील. मोकाट जनावर रोज ॲक्सिडेंट होत आहेत. काय केलं यांनी? आंदोलन उपोषण केलं त्यांनी. भलतं कोपरगाव पण ठेवलं, हे करू ते करू, काही नाही. खड्ड्याच्या बाबतीत खड्डे आहे तसेच. ज्या खड्ड्यावर मी 8 दिवसापूर्वी आंदोलन केलं ते खड्डे फक्त आता हेच जे आमचे आता न्यूज चॅनलचे जे आहेत त्यांनी स्वतः ती बातमी लावली होती. काहीच केलं नाही. त्या ठिकाणी आपले पालकमंत्री येणार होते, फक्त मुरुम टाकला. सचिन भाऊ फक्त मुरुम टाकला. मुरुम असा टाकला एकाच पावसात अख्खं चिखल झालं तिथं. पालकमंत्री येणार म्हणून आम्ही काळे झेंडे दाखवले तर आम्हाला अटक झाली. मला तर डायरेक्ट त्यांनी मध्येच ठेवलं. जे अनिल गायकवाड होते त्यांनी काळा झेंडा दाखवला, त्यांनाही नंतर उचलून आणलं त्यांनी. अशा पद्धतीने दबावशाही करतात. पण आपण आता रस्त्यावर उतरलं पाहिजे, लोकांना कळलं पाहिजे आपण शिवसैनिक, आम्ही तुमच्यासाठी. पद देतोय आपण, पण त्या पदाचा सुद्धा मान ठेवा. सगळे पदाधिकारी आपण जे नवनिर्वाचित होणार सगळे पदाधिकारी जमले, शिवसैनिकाचे शक्यतो कोणीच नाही आहेत. आपण पदाधिकारी आता आपण त्याचा मान सन्मान ठेवा. ते काम झालं पाहिजे. कुठल्याही नागरिकाची तक्रार आमच्यापर्यंत नाही आली पाहिजे किंवा माझी तक्रार यांच्यापर्यंत नाही गेली पाहिजे. भरत मोरेंनी सुद्धा आता कायम त्या तक्रारीचं निवारण केलं पाहिजे. फोन उचलले पाहिजे, कारण सांगू नका. खरंच जर तुम्हाला वेळ असेल तर 100% त्या शिवसैनिकाचं काम झालं पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा आता नागरिकांना मतदारांना सांगा SIRचं काम करा. आता मतदार यादीचं सगळं काम चालू आहे ते बघा, त्याकडे थोडं लक्ष द्या. निवडणुका येतील तेव्हा जाहीर होतील तेव्हा होतील, पण लोकांचे कामं तुम्ही करा. मतदार यादीवर अभ्यास करा. निवडणूक तुम्हाला सोपी जाणार आहे. निवडणूक लढणं म्हणजे फार अवघड नाही आहे. आशुतोष साहेबांनी सुद्धा मला कालपासून गाडी 2दा तो विषय सांगितला. एका युवा सेनेच्या एका एकदम तरुण तडफदार 24-25 वर्षाच्या माणसाचं बीडमध्ये धनंजय मुंडेला पाडलं त्या माणसाने. शिवसैनिकाने एका 24-25 वर्षाच्या 3 नंबरला घातलं धनंजय मुंडेला, जो सम्राट आहे मोठा. कसा सम्राट आहे सगळ्यांना माहिती आहे. त्या धनंजय मुंडेला पाडण्याचं काम आपल्या एका युवा सेनेच्या 24-25 वर्षाच्या तरुणाने केलं. खूप ताकद आहे आपल्यामध्ये मित्र, लक्षात घ्या. विचारांनी प्रेरित झालोय आपण. आपल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत शिवसेना प्रमुखांचे अनेक जण विचारतात बा आपल्याला काय नाही तर तुम्हाला शिवसेना पट्ट्या घालून फिरतात, जय भावनी जय शिवाजी म्हणतात. त्यांना सांगा बाबा हो आम्ही रस्त्यावर उतरतो, आम्ही लोकांचे कामं करतो. ही ताकद दिली आम्हाला शिवसेनेने. आज 3 मंत्री आले, काय अवस्था आहे त्यांची. निम्म्या खुर्च्या रिकाम्या होत्यात. इतकी वाईट परिस्थिती त्यांची. काळे कोल्हे दोघं स्टेजवर. एवढे कार्यकर्ते त्यांच्याकडनं असावे का 200-300 खुर्च्या भरू नये. आज लोक ऐकायला तयार नाहीत. मला सुद्धा अण्णांनी गाडी देताना सांगितलं आज ही निम्म्या खुर्च्या रिकाम्या आहेत. उद्या जर EVM मशीन सोडून बॅलेट पेपरवर जर मतदान झालं ना मित्र, अक्षरशः भारतीय जनता पार्टीचं डिपॉझिट जप्त होईल. फक्त EVM मशीनच्या जीवर उड्या मारतात. लोकांपर्यंत जाऊन एक खुलासे करा, अभ्यास करा. मी अजून एक छोटंसं 1 मिनिट घेतो तुमचा. सोशल मीडिया आणि वर्तमानपत्र पदाधिकाऱ्यांनी वाचण्याची सवय ठेवा. रोज वाचल्या गेलं पाहिजे वर्तमानपत्र. यूट्यूबवर रोज आपला पक्षाचा प्रवक्ता काय बोलला, आपले पक्षाचे नेते काय बोलले, संजय राऊत साहेब रोज काय बोलत आहेत,
त्यावर आपलं लक्ष असलं पाहिजे. आपण त्याचा रोज आपण अभ्यास केला पाहिजे. आपण पदाधिकारी ते विषय घेऊन जनतेपर्यंत जाता येतं आपल्याला. सामना पेपर तर प्रत्येकाने घेतलाच पाहिजे. सामना रोज वाचला पाहिजे, कारण सामनामध्ये इतकं डिटेलिंग असतं. पक्ष काय काम करतोय आणि काय काम करायचं आहे आपल्याला, हे सामना तुम्हाला रोजचा सामना जरी वाचला तुम्ही 8-10 प्रमुख बातम्या, खूप झालं तुम्हाला काम करण्यासाठी. एक दिवस, तो दिवस पूर्ण तुमचा लोकांपर्यंत पोचता येईल. जनतेची कामं आणि शिवसैनिकांची कामं ही झाली पाहिजे. ही तुम्हाला मी आता गणपती बाप्पाच्या साक्षीनंच तुम्हाला शपथ देतो. कोणी कानाडोळा करू नका. जनतेचे फोन उचला, शिवसैनिकाचे फोन उचला, त्यांचं काम करा. तुमच्याकडून झालं आम्हाला सांगा, आमच्याकडून झालं जिल्हा प्रमुखाला फोन करा. तक्रार करण्याची सुद्धा सवय ठेवा. नाही काम केल्याची तक्रार करा. आजच्या या कार्यक्रमात मला बोलण्याची संधी मिळाली, म्हणजे मी मध्ये मध्ये बोलतोय ना व्यवस्थित, का बोर होतोय? सवय मला थोडी बोलण्याची, जास्त बोलण्याची, बोर करण्याची सवय तुम्हाला. पण जे मनात येते, जे निष्ठा आहे मनामध्ये आहे, आणि तेवढं खस्ता खाल्लं. 4 वेळा मित्र होतं डिपार झालं, तुम्ही सगळ्यांनी बघितलं ना. माझा 2 नंबरचा धंदा आहे ना, माझं कुठं अतिक्रमण शहरामध्ये काहीच नाही. जे आहे ते शिवसेनेसाठीच कमवलं, शिवसेनेसाठीच. चांगल्या चांगल्या नेत्यांच्या कानामागं ओढली, जे पार मंत्री राहिले केंद्रामध्ये, जे आमदार खासदार त्यांच्या गाच्या पकडलेत, ज्यांनी शिवसेनेची गद्दारी केली त्यांची. फक्त पक्षासाठी टोकाची भूमिका घेतो म्हणून त्रास होतो शासनाचा. आत्ता मला ₹1,00,000 दंड झाला. मी माझं कौतुक करत नाही, पण तुम्हाला काही गोष्टी सांगणं गरजेचं आहे. मी मुख्यमंत्र्यांचं पोस्टर स्टेटसला ठेवलं नव्हतं, तरी एका भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रेशराईज होऊन माझ्यावर ॲडिशनल SP कडे तक्रार केली का मी पोस्टर ठेवलं फडणवीसांचं आणि त्यांची बदनामी केली. मी बदनामी केली नाही, पोस्टर ठेवलं पण नाही, तरी मला ₹1,00,000 दंड झाला. एखादा गरीब, आता ठीक आहे माझा व्यवसाय मेडिकलचा ऑप्टिकलचा, मी ते पैसे भरू शकलो, पण एखादा गरीब शिवसैनिक असता, रागाच्या पोटी त्यांनी जर विरोधकाच्या एखादं पोस्टर ठेवलंच, त्याला आत्महत्या करावं लागेल. पण आता काळजी नसावी. आपणही विचारपूर्वक विरोधकावर विरोध करताना सुद्धा आपण आपलं सगळं समतोल ठेवून केलं पाहिजे. कारण विरोधकाला बोलण्याचा अधिकार आहे 100%, शिवाय देण्याचा पण अधिकार आहे. पण ही जनता बघती, मतदार बघतात. आपण तो संयम सोडायचा नाही, लक्षात घ्या. जनतेचा विश्वास आपल्यावर असला पाहिजे. तुम्ही माझे 2 शब्द ऐकलेत, अजून ऐकण्याची तुमची इच्छा दिसत नाही, हे नंतर परत बोलू. यानंतर मी विनंती करतो आपले जिल्ह्याचे संघटक. जय महाराष्ट्र. आपल्यातून काही गद्दार गेल्यानंतर आपले शिवसेना नेते सन्माननीय संजय राऊत साहेब यांनी या जिल्ह्याची धुरा सचिन भाऊ कोते यांच्या हाती दिली, आणि सचिन भाऊ कोते यांनी आम्हाला न्याय दिला. आम्हाला न्याय दिला म्हणजे निष्ठावान शिवसैनिकांना न्याय दिला, आणि आम्ही तुम्हाला न्याय दिला. म्हणजे आम्ही जे पदाधिकारी नेमले ते कुठल्याही पक्षातून आलेले गेलेले नाही, ते खानदानी शिवसैनिक होते. त्यांच्या बापाने या शिवसेनेसाठी मार खाल्ला, लाट्या गाट्या घालल्या, त्यांच्याच मुलांना आम्ही पद दिलेले आहे. हे सर्व या ठिकाणी बसलेले आहे, हे सर्व हाडामासाचे शिवसैनिक आहे. सचिन भाऊ, तुम्हाला आम्ही कोपरगाव शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने गवाही देतो. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही आम्हाला आदेश कराल त्या ठिकाणी आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी उभे राहू, आणि हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.